नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे बघा, नीरफणसाची भाजी. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान अशी भाजी होते. तुमच्याकडे जर नीरफणस उपलब्ध असेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली चला तर पाहूयात. नमस्कार. आज बघा तुम्हाला मी इथे नीरफणसाची भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी बघा इथे नीरफणस घेतलेला, विलायती फणस पण म्हणतात. हे फणस असे कसे जास्त दिसत नाहीत आपल्याला कुठे, हे बघा, कारण हे दुर्मिळ असतात. जास्त करून तुम्हाला कोकणात दिसतील किंवा मग मद्रास साईडला मिळतात हे फणस. हे पहा, आमच्याकडे हे झाड आहे. त्याचे मी आता तुम्हाला दिसतंय का माहिती नाही, पण मला तिथून कॅमेऱ्यातून थोडंफार दिसतंय, जरा थोडं लांब आहे. तिथून आम्ही तो फणस नीरफणस हा काढलेला आहे बघा, आणि एकदम ताजा आहे हा फणस, आजच काढलाय. हे बघा, हा पहा फणस कापते वेळी ना थोडंसं आपण खोबरेल तेल लावायचं. हे बघा, विळीला पण लावायचं, विळीवरती दाखवणार आहे तुम्हाला मी. हे पहा, अशा पद्धतीमध्ये आपण फणस कापून घ्यायचा आहे. हा बघा, हा फणस मी कापलाय. हा पहा, फणस कापून झालाय. आता मी त्याचे परत 2 तुकडे करते. हा बघा, थोडासा चीक असतो. आपल्या बाकीचे फणस असतो ना आपण नेहमी खातो, त्याला एवढा जास्त चीक असतो. ह्याला जास्त चीक नसतो, पण चीक असतो ह्याला. हा पहा, चीक असं काढून टाकायचं आहे बघा. फडक्याने चीक असं ना कापड घ्यायचं आणि त्याने असं पुसून टाकायचं. हे पहा, याचे असे 2 भाग केलेत. आता परत अजून एक भाग करते याचा. आणि ह्याला बघा मध्ये असा पाव असतो बघा, दाखवते तुम्हाला. तो ना पाव आपण काढून टाकायचा. हा पहा, त्याचा पाव मी असा काढून टाकते. आता त्याची मी साल पण काढून टाकते. हे बघा, तुम्ही विळीने साल काढू शकता, चाकूने काढू शकता. मी इथे विळी वापरली ना. हे बघा, अशी साल आपण काढून टाकायची बघा. हे पहा, या पिलरच्या साह्याने सुद्धा ही साल आपण काढू शकतो. बघू शकता तुम्ही, बघा ही पण निघते अशी. म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडने दाखवलं. हे बघा, आणि तुम्ही ना चाकूने पण काढू शकता, कारण ही साल कशी एकदम पातळ असते, त्यामुळे तुम्ही काढू शकता ही साल. आता बघा, साल काढून घेतली ना, तेवढं मी आता ह्याचं फोडी करते. आपण बटाट्याच्या फोडी करतो ना, तशा फोडी करायच्या आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं, कारण ना तो लगेच असा ना काळा पडतो. हे बघा, असंच मी सर्व साल काढून असे फोडी करून घेते आणि पाण्यात टाकते. हे पहा, अशा मध्यम आकाराच्या फोडी करून मी पाण्यात टाकलेल्या आहेत. आता मग तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते. भाजीसाठी काय लागणार आहे साहित्य ते. हे बघा, खोबरं घेतलं मी, ओलं खोबरं खोवून घेतलं आहे अर्धी वाटी. कांदा घेतला आहे मी मीडियम आकाराचा बारीक चिरून. कढीपत्ता घेतला 7 ते 8 पानं. मिरच्या घेतल्या 3 मिरच्या मी बारीक करून घेतल्या. 5 लसणीच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. बाकीचं साहित्य तुम्हाला सांगते. इथे बघा, मसाला घेतला आहे मी, लाल तिखट घेतलं आहे. जेवढं लागेल तेवढं मी वाटीत ठेवलं, जेवढं लागेल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. हळद पण मी लागणार तेवढी दाखवणार. इथे मोहरी घेतली आहे, जिरं घेतले, लागेल तसं दाखवणार. हे बघा, मीठ पण घेतलं आहे आणि इथे तेल घेतलं आहे. हे पहा, गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपण आता 2 ते 2.5 चमचे तेल टाकायचं आहे. हे पहा, आपण मोहरी घालूया अगोदर. मोहरी घातल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालूया. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. हे पहा, लसूणच्या पाकळ्या घालूया, मी ठेचून घेतल्यात लसूणच्या पाकळ्या. कढीपत्ता घालायचा आहे. गॅस आपण स्लोच ठेवायचा आहे. हे बघा, मिरच्या टाकूया. आता आपण परतून घेऊया जरा. मगाशी मी तुम्हाला हिंग नाही दाखवलाय, हिंग आपण चिमूटभर घालायचं आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे बघा, आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता आपण बघा, या सर्व फोडी पाणी मी फेकून दिलं आहे. आता मी फोडी टाकते. मगाशी तुम्हाला बघा लाल मसाला मी दाखवला आहे, पण लाल मसाला टाकायचा नव्हतं. तुम्ही लाल मसाल्याची कधीतरी त्याची पण भाजी करू शकतो. समजा मिरची नाही टाकली ना तर लाल मसाला पण टाकू शकतो. आता आपण हे चांगले असे बघा परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ना 2 ते 3 मिनटं आपण या फोडणीमध्ये ना परतून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे तुम्ही जर मिरची नाही टाकली ओली तर तुम्ही मसाला घालून पण सेम असंच करायचं. फक्त मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट टाकून पण ही भाजी करू शकता.
पण मी तुम्हाला दोन्ही दाखवले होते मगाशी, त्याच कारणासाठी दाखवले. म्हणजे तुम्ही अशी पण भाजी तुम्ही करू शकता. आता आपण त्यामध्ये बघा मीठ टाकून घ्यायचं आहे. मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मी अर्धा चमचा टाकलं इथे. परत आपण मिक्स करून घ्यायचे आहे. बघा इथे मी तुम्हाला पाणी नाही दाखवलं, कारण काय माहिती आहे, पाण्याचा फक्त आपल्याला ना हापका मारायचा आहे आणि वरती झाकणीत पाणी ठेवून आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. म्हणजे वाफेवर भाजी शिजवायची. ही भाजी आहे ना फणसाची, नीरफणसाची भाजी, ही शिजायला पण एकदम लगेच शिजते. ही भाजी एकदम पटकन शिजते ही भाजी. हा बघा पाणी नुसतं मी असं शिंपडणार आहे थोडं पाणी, म्हणजे 2 चमचेचे पाणी आपण शिंपडायचं. आता त्याच्यावरती असं एक झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये ना आपण थोडंसं पाणी ठेवायचं, कारण खाली लागायला नाही द्यायची. मध्ये मध्ये असं परतत राहायची ती भाजी. ही पहा आता आपण भाजी शिजली काय बघायची आहे. मी बघा मगाचं पाणी ठेवलेलं ना ते मी टाकून दिलं नंतर, कारण या भाजीला अगोदर सांगितलं तुम्हाला पाणी नाही लागत. आता आपण फक्त ही फोड शिजली काय बघूया. ही बघा फोड शिजलेली आहे छानपैकी. आता आपण त्यावरती बघा खोबरं घालूया. हे बघा नारळाचं. आता आपण वरून अशी कोथिंबीर टाकूया. ही पहा आपली नीरफणसाची भाजी तयार झालेली आहे. बघा मस्तपैकी साधी आणि सोपी अशी भाजी मी केलेली आहे. साधी सोपी अशी पद्धत पण तुम्हाला दाखवलेली आहे मी. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. नीरफणसाची भाजी हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक मला जरूर करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.